पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा पार पडली। यावेळी जयंत पाटलांनी फडणवीसांवर घणाघाती टीका केली। शरद पवारांनी कधी पक्ष फोडला नाही की चिन्ह चोरलं नाही, मात्र हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असं अमित शहांनी या आधी स्पष्ट केलं असल्याचं म्हणत शिवसेनेला त्यांनी टोला लगावला। पवार साहेबांनी कधी कुठला पक्ष फोडला नाही आणि पक्ष फोडून पक्ष चोरला नाही आणि पक्ष चोरून चिन्ह चोरलं नाही। हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्यात दिसतं। शरद पवार साहेबांनी असं कधी केलं नाही। काहींनी ते पक्ष सोडले असतील आणि ते सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले, याला पक्षफोडी म्हणत नाही। तेच मुख्यमंत्री होणार हे अमित शहानी 10 वेळा सांगितलेलं आहे। भारतीय जनता पक्ष युती निवडून आल्यावर निवडणुकीच्या नंतर देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याचा त्यांचा इरादा आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे कधी सुट्टी देतील सांगता येत नाही। शेवटी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसांना करायचं हेच भारतीय जनता पक्षाचा ठाम निर्धार आहे। नाहीतर अमित शहा ते 2-2, 3-3 वेळा बोललेच नसते। फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षाची चिंता करावी। तिथं निष्ठेची लोक तडफडत आहेत, तिथं स्वतः देवेंद्र फडणवीसांनाच आता न्याय मिळत नाही। तुम्हीच आता प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीसांनी माघार घेतली, त्यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी। राहिला प्रश्न सुप्रिया सुळेंच्या प्रोजेक्शनचा। सुप्रिया सुळे ह्यांनी राष्ट्र पातळीवर देखील नाव कमावलेलं आहे, संसदेत उत्तम कामगिरी केलेली आहे। सातत्यानं सुप्रियाताई जर संसद रत्न पुरस्कार मिळवत असतील तर त्या मुलीच्यात देखील काहीतरी दम आहे ना। अशाच काही घडामोडी आपण बघूयात मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर।